शेतकरी मित्रांनो नमस्कार. शेतकरी बंधूंनो, जेव्हा आपण टरबूज लावतो, खरबूज लावतो आणि टरबूज लावल्यानंतर जेव्हा प्लॉट सेटिंगवर येतो त्यावेळेस सेटिंग होण्यासाठी मधमाशांची खूप नितांत गरज असते. त्या मधमाशा कशा प्रकारे आपल्या शेतात जास्तीत जास्त आल्या पाहिजे आणि आपल्या खरबुजाची सेटिंग झाली पाहिजे यासाठी आपण बरेचसे उपाय करत असतो. काही मधमाशा येत नाहीत, कुठं जास्त येतात, कुठं काही येतच नाही. त्याच्यासाठी आपण आपल्या शेतामध्ये कोणतं पीक लावलं पाहिजे त्या खरबूजमध्ये, म्हणजे त्या फुलांकडे आकर्षित होऊन मधमाशांचं प्रमाण आपल्या खरबूजच्या वेलीवरती जास्त यायला पाहिजे. म्हणजे जेवढ्या मधमाशा जास्त येतील आणि तेवढं जास्त सेटिंग होईल याच्यासाठी मधमाशांची खूप नितांत गरज असते. त्यासाठी आपण आपल्या घरगुती उपाय म्हणा किंवा आपल्याकडे कुठल्या वनस्पती आहेत त्या आपल्या शेतात टरबुजासोबत लावल्या पाहिजे. म्हणजे ज्याचे फुलं आल्यानंतर त्या जास्तीत जास्त त्या फुलाकडे आकर्षित होऊन आपल्या शेतामध्ये त्या टरबुजांच्या वेलीवरती बसतील आणि आपल्या टरबुजाच्या फुलावर बसल्यानंतर त्याचं परागीकरण होऊन तिथं सेटिंग चांगल्या प्रमाणे होईल. यासाठी आपण कुठला उपाय करायला पाहिजे त्यासाठी आजचा हा व्हिडिओ आपण बनवत आहोत. त्यासाठी शेतकरी मित्रांनो मी आपल्याला सविस्तर याचं मार्गदर्शन करणार आहे. शेतकरी मित्रांनो, मी तसं या शेतामध्ये जिथं आपण उभे आहोत टरबुजा शेतामध्ये, इथं सुद्धा आपण काही घरगुती उपाय केलेले आहेत, त्या वनस्पती लागवड केलेली आहे. त्याचं सुद्धा मी तुम्हाला माहिती देतो आणि ती झाडं सुद्धा दाखवतो. त्यासाठी आपण काय केलं शेतकरी मित्र मी तुम्हाला दाखवतोय. तर शेतकरी मित्रांनो, टरबुजाची सेटिंग जास्तीत जास्त व्हावी याच्यासाठी हे बघा, या शेतामध्ये टरबुजाच्या इथं मोहरी टाकलेली आहे. बऱ्याचशा कोपऱ्या 1-2 एकराच्या क्षेत्रामध्ये 4-5 ठिकाणी अशी मोहरीचे 8-10 झाडं इथं आहेत. बाकी समोर त्या तिकडं ते बघा, ते दिसून आलं तुम्हाला, तिथल्या दुरून दिसत नसेल, तिथं ते झाड टाकलेलं आहे. या भागात टाकलेलं आहे. काय करायचं आहे, हे बा, हे मोहरीचं झाड आहे. यामध्ये काय होतं शेतकरी मित्रांनो, जेव्हा आपलं खरबूज फुलावरती येईल त्या फुलाबरोबर ही मोहरीला सुद्धा फुलं येणे आवश्यक आहे. मोहरीला हे पिवळे फुलं येतात. टरबुजाला सुद्धा तुम्ही टरबुजाची फुलं सुद्धा बघू शकता. हे याला सुद्धा पिवळे फुलं येतात. जास्तीत जास्त मधमाशींना आकर्षित करण्याकरता मोहरी सोबत कराळ म्हणून येते. कराळची चटणी तुम्ही बऱ्याच वेळेस खाल्ली असेल. ते कराळ तुम्ही टाकू शकता. त्याच्यासोबत तुम्ही झेंडूची फुलंही काही झाडं सुद्धा 8-10 एकरामध्ये लावू शकता. ह्या ज्या वनस्पती आहेत, हे जे आपण पीक आहेत, मोहरी असो, कराळ असो किंवा झेंडूची फुलं असतील, ह्या आपल्या 1 एकरामध्ये प्रत्येक या मोहरीचे 8-10 झाडं, कराळ्याचे 10-20 झाडं, सोबत 10-15 झाडं आपल्या झेंडूचे असे त्यावेळेस फुलावर यायला पाहिजे. जेव्हा टरबुजाचे फुलं लागतील आणि त्याचं परागीकरण आपल्याला मधमाशा मार्फत होतं, त्यावेळेस हे जर फुलावर आलं तर निश्चितच जास्तीत जास्त मधमाशा या फुलांना आकर्षित होऊन आपल्या शेतामध्ये जास्तीत जास्त राहतात. आणि त्या राहिल्या म्हणजे आपल्या टरबुजाच्या वेलीवरचं जे फूल येते त्यावर बसून त्या दुसऱ्या फुलावर त्या बसत राहतात. त्यांच्या पायाला जे परागकण लागतात ते त्या मादीच्या फुलावरती जाऊन बसल्यामुळे त्यांचं ते सेटिंग होतं, तिथं परागीकरण होतं, म्हणून तिथं फळ तयार होतं. शेतकरी मित्रांनो, ह्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपल्या शेतामध्ये तुम्ही करा. नाहीतर बरेच लोक औषधं आणून फवारतात, मधमाशा येत नाही म्हणून औषधं आणतात, फवारतात. काही लोक गुळाचं पाणी करतात आणि तिथं फवारणी करतात. ते चुकीचं आहे. गुळाचं पाणी करून फवारणे किंवा गुळाच्या बोंद्र्या भिजू घालून तुम्ही एका 10-12 ठिकाणी टाकणे हे चुकीचं आहे. कारण की गुळाच्या बोंद्र्या भिजू घालून तुम्ही जर कुठं वाळत घातल्या असेल तर त्या मधमाशा त्याच्यावर जास्त बसतात आणि त्यांना हगवण लागते आणि त्या सरायवराय कुठंतरी फिरत राहतात. त्यामुळे त्या फुलावर बसत नाही. त्यामुळे असा कुठलाही उपाय करू नका. हे आपले घरगुती उपाय आहेत. तुमच्याकडे मोहरी आहे, कराळ आहे, झेंडू आहे, हे आपल्या एका क्षेत्रामध्ये 10-15-20 झाडं टाका आणि असं व्यवस्थित टाका. ज्यावेळेस आपण टरबूज लावसाल त्यावेळेसच ते टाका. म्हणजे त्यावेळेस ते बरोबर फुलावर येतील आणि त्याचा फुलाचा फायदा आपल्या टरबुजांच्या वेलीसाठी, खरबुजांच्या वेलीसाठी तिथं होणार आहे. शेतकरी मित्रांनो, ह्या बारीक सारीक गोष्टी लक्षात ठेवा. आणि शेतकरी मित्रांनो, आपल्या शेतामध्ये जेव्हा टरबुजाच्या
खरबुजाच्या सेटिंग होत राहतं तेव्हा अति तीव्रतेचं कुठलंही औषध फवारू नका, म्हणजे जेणेकरून आपल्याला ते जास्त वासावाला औषध जर फवारलं असेल तर त्यामुळेही सुद्धा मधमाशांना येण्यास थोडासा अडचणी निर्माण होतात. तर ती कुठलीही गोष्ट करू नका शेतकरी मित्रांनो. आणि कुठलीही अडचण असेल आपल्याला टरबूज, खरबूज, वेलवर्गीय पिकावर, तर श्री बसवेश्वर शेती पॅटर्न या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा, म्हणजे जे काही आपण व्हिडिओ बनवत जाऊ आणि अपलोड होत जातील यूट्यूबला त्याची नोटिफिकेशन आपल्याला तर लवकरच आपल्याला मिळत जाईल आणि ते व्हिडिओ आपल्याला पाहण्यास उपलब्ध होतील. शेतकरी मित्रांनो धन्यवाद.